अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनने रुस्तम ए हिंद पर्वचे दुसरे आयोजन देशिंग तालुका कवटेमंकाळ जिल्हा सांगली इथं केले। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या या जनरल बैलगाडी शर्यत आणि घोडागाडी व सिंगल घोडागाडी शर्यतीचे आयोजन रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता बनेवाडी रोड देशिंग या ठिकाणी आयोजन केले। या मैदानाच्या कामाचा शुभारंभ आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडा शर्यतप्रेमी उपस्थित होते। या शर्यतीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस हा 8 लाख रुपयाचा ट्रॅक्टर, तर द्वितीय क्रमांक बुलेट, तृतीय क्रमांक ॲक्टिवा आणि चतुर्थ क्रमांक त्याचबरोबर आदत गट, बैलगाडी ब गट, दुस्सा गट, नवतर आदत यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत। चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेले बैलगाडी शर्यतीचे मैदान हे शासनाच्या नियमाप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीचे भरवण्यात येते। यामुळे सर्व बैलगाडा प्रेमींचे लक्ष हे चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या रुस्तम ए हिंद या बैलगाडा शर्यतीकडे लागलेला आहे। कवटेमंकाळ तालुक्यामध्ये देशिंगला हे मैदान होतंय, पण आतापर्यंत जे सांगली जिल्ह्यात चंद्रहार दादांनी मैदान भरवली, अन्य लोकांनी मैदान भरवले, त्यात ह्या मैदानात फरक आहे। त्या मैदान इथली पद्धत जरा निराळी आहे, पण त्या पद्धतीच्या प्रमाणे इथं मैदान भरवण्याचा प्रयत्न चंद्रहार पाटलांनी केलेला आहे। 24 तारखेला मैदान आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर, कर्नाटकच्या काही भागामधनं लोक येणार। मैदान जागा मोठी आहे, मला वाटतं अमोल पवारांची ही जागा आहे आणि अनेक वेळा तिथं मैदान भरायचा प्रयत्न केला, पण त्यांच्यासह बोलण्यात आलं की सगळ्यात मोठं मैदान 24 तारखेला होणार आहे। त्याप्रमाणे सगळे हौशी लोक तिथं निश्चितपणानं एकत्र येतील आणि चांगल्या पद्धतीनं मैदान होईल। त्या मैदानाचा जागा बघण्यासाठी आणि शुभारंभाचा उपस्थित राहण्यासाठी म्हणून मी आलो होतो आणि एकंदरीत जागा बघितली तर 3-4 लाख लोक बसू शकतील अशी अवस्था त्या मैदानाची आहे। आणि आत्तापर्यंत जे मैदान आहे त्याच्यापेक्षा वेगळं मैदान असल्यामुळं लोकांची प्रचंड गर्दी पण होणार आहे। आणि मी या निमित्ताने एवढंच सांगेन की चांगल्या पद्धतीनं हे मैदान भरावं अशा शुभेच्छा व्यक्त करून मी थांबतो। देशिंग गावामध्ये बैलगाडी शर्यतीचं आयोजन पैलवान चंद्रहार दादा पाटील यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे। आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत की कशा पद्धतीमध्ये या शर्यतीचं आयोजन केलं आहे। दादा काय सांगाल, कशा पद्धतीमध्ये बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं आहे? चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनच्या मार्फत गेल्या वर्षी सुद्धा आम्ही माझ्या मूळ गावी बाळवणी येथे रुस्तम ए हिंद बैलगाडी स्पर्धा आयोजन केलेलं होतं। ते आयोजन यशस्वी झाल्यानंतर आज रुस्तम ए हिंद पर्व 2 अशा पद्धतीनं आम्ही ह्या ज्या आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात चालणारी जी पद्धत आहे जनरल बैलगाडी पद्धत, त्या पद्धतीमध्ये आपण आज ह्या स्पर्धा आयोजन केलेल्या आहे। खरं तर आज ही माझी पहिलीच वेळ आहे स्पर्धा आयोजन करण्याची, पण खरोखर इथे सहकाऱ्यांच्या देशिंग गावातील ग्रामस्थांच्या आयोजक आपले अण्णाभाऊ कोळेकर पैलवान त्यांच्या सहकार्यानं आज आपण हे मैदान यशस्वी करण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर आज तुम्ही मैदानची रचना जर बघितली तर 2 ते 3 लाख प्रेक्षक येतील असं सर्व बैलगाडी शौकीनींचा अंदाज आहे। त्यासाठी आपण कुठल्याही पद्धतीची येणाऱ्या बैलगाडी प्रेक्षकांना अडचण येऊ नये म्हणून जवळजवळ 1000 फुटाची आपण गॅलरी करतोय, बैठक गॅलरी। तसेच स्टेजचं नियोजन असेल किंवा स्क्रीनचं नियोजन असेल, 20x40 ची स्क्रीन बसवते की जेणेकरून जरी 2000 फुटावरून जरी आपण बघितलं स्क्रीनवर तरी बैलगाडी कुठून कुठं गेलेली आहे, कुठली गाडी पहिली आहे, कुठली दुसरी आहे हे इथं बसून लाईव्ह बघता येईल आपल्याला। अशा पद्धतीनं आम्ही जेवढं करता येईल प्रेक्षकांसाठी, बैलगाडी मालकांसाठी, शौकीनांसाठी ते करण्याचा प्रयत्न फाउंडेशनने केलेला आहे। खरं तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये प्रत्येक ठिकाणी मैदान होतं, बक्षिसाच्या 10% रक्कम अशी इथं बऱ्यापैकी एक नियम पडलेला आहे की बक्षिसाचा 10% प्रवेश फी रकमेचा। पण मी आज आमच्या फाउंडेशनमार्फत एक निर्णय घेतला की जेणेकरून बैलगाडी मालकांना त्याचा दिलासा मिळेल। आज आपण बक्षिसाच्या 2.5 ते 3% प्रवेश फी आकारतोय।
याच्या पाठीमागचा उद्देश आणि भावना एवढीच आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा मोठ्या पद्धतीची मैदानं सुरू व्हावीत आणि बैलगाडी मालकांना प्रवेश फीचा जास्त ताण पडू नये म्हणून खरं तर आज आपण प्रवेश फी नाममात्र प्रवेश फी केलेली आहे बक्षिसाच्या आणि इथून पुढे ती पद्धत पडेल असं मला विश्वास वाटतोय आणि अनेक पद्धतीमध्ये म्हणजे जनरल गट असेल ब गट असेल आदत आहे पुन्हा दुसरा आहे पुन्हा नवीन आदत आहे असे 5 प्रकार आपण बैलगाडीमध्ये घेतोय घोडागाडीमध्ये जनरल ब गट आणि सिंगल घोडा जवळजवळ 11-12 प्रकारच्या आपण हे स्पर्धा त्या दिवशी आयोजन केलेलं आहे त्यामुळे स्पर्धा आता चांगल्या होतील असं मला एक विश्वास आहे कारण आतापर्यंत जर सहकार्य बघितलं तर बरेच बैलगाडी मालक आहे तिथं माझ्याबरोबर त्यांच्या खरोखर मला वागण्यात असा आनंद वाटतंय की मैदान खरोखर चांगलं होईल बाकीकडचं जर त्यांचं सगळीकडे रेकॉर्ड बघितलं आणि आज इथलं बघितलं तर 100% मैदान यशस्वी करण्यात ते सुद्धा मला मदत करतील कारण येणाऱ्या काळामध्ये भविष्यात एक आयोजक म्हणून आज खरं माझं गेल्या वर्षीचं मैदान एवढं यशस्वी झाल्यामुळंच मला आज इथं माझी मैदान घेण्याची इच्छा झाली जर हे मैदान यशस्वी झालं तर येणाऱ्या काळामध्ये अनेक मैदान आपण ह्या पद्धतीची भरवू आमचं बघून 10 जणांनी करावा हा उपक्रम हा माझ्या ह्याच्या शर्यती पाठीमागचा उद्देश आहे आणि खरं तर आज गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी ज्या 2 बैलगाडी स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात मी करतोय बैलगाडी शर्यत हे 2 नंबरचा विषय माझा मूळ उद्देश आहे गोवंश संवर्धन झालं पाहिजे ज्या गायीला आपण हिंदू धर्मामध्ये देवता म्हणतो तिची पूजा करतो त्या गोमातेचं कुठंतरी संवर्धन झालं पाहिजे कारण आज बरंच आपण बघतोय जर शर्यत जर चालू झाली नसती तर येणाऱ्या काळामध्ये नवीन पिढीला आपल्याला 10 वर्षानंतर चित्रात दाखवावं लागलं असतं गाय कशी होती बैल कसा होता कमीत कमी शर्यतीच्या माध्यमातून तर याची जोपासना होईल म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात मी ह्या स्पर्धांचं आयोजन करतोय की जेणेकरून आपल्यानंतर अनेक स्पर्धा व्हाव्यात आणि ह्या गोवंशाचं संवर्धन व्हावं आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी ह्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि खरोखर आई अंबाबाईच्या आशीर्वादानं आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं हे मैदान यशस्वी होईल एवढा मला आत्मविश्वास आहे जे गेल्या वर्षी आपलं थारचं मैदान झालं ते पर्व 1 होतं रुस्तुम हिंद आणि खरं तर मधल्या काळामध्ये मी पर्व 2 म्हणून जे मायनीच्या मैदानामध्ये जाहीर केलं की फेब्रुवारीच्या एंडिंगमध्ये जे मैदान होणार आपलं पट्टा पद्धतीचं त्यामध्ये प्रथम विजेत्याला फॉर्च्युनर गाडी 2 नंबरला थार आणि 3 नंबरला ट्रॅक्टर जे पर्व 2 जे मी पुकारलेलं होतं खरं तर हे मैदान अचानक नवीन निघाल्यामुळं रुस्तुम हिंद पर्व 2 हे मैदान आहे आणि जे आपलं फॉर्च्युनरचं मैदान होणार आहे ते पर्व 3 असेल आणि खरं तर ह्या पद्धतीमध्ये मी आज पहिल्यांदा मैदान भरतोय त्यामुळे मला ह्या गोष्टीचा जरा अंदाज कमी आहे येणाऱ्या काळामध्ये जर खरोखर यशस्वी मैदान पार पडलं तर पुढच्या वर्षी ह्या मैदानाला सुद्धा आपण फॉर्च्युनर ठेवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून ह्या गोवंशाला चालना मिळेल हे आपलं पर्व 2 रुस्तुम हिंद मैदान देसिंग हे पर्व 2 झालं आणि येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात जे आपण मैदान पुकारलेलं आहे ते पर्व 3 असेल रुस्तुम हिंदचं तरी बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल म्हणजे प्रेम आहेच तुमच्यावर काय सांगाल त्यांच्याबद्दल म्हणजे पर्व 3 बद्दल काय सांगाल पर्व 3 असू दे 1 असू दे किंवा 2 असू दे बैलगाडी मालकांना माझं एवढंच आव्हान आहे की जे शासनाने नियम घालून दिलेत लाठीकाठी असेल किंवा अनेक प्रकार आहेत त्यात मला प्रकार आता समजायला लागले सगळे जसं इकडं आलो तसं बॅटरी असेल किंवा काय अनेक प्रकार आहेत त्यातले ते न करता आपण एक बैल म्हणतो त्यानंतर आपण ज्यावेळेस बाहेर वावरत असताना त्याला बैल म्हणतो आणि ज्यावेळी मंदिरात जातो त्यावेळी नंदी म्हणतो आपण त्या नंदीच्या पाया पडून आपण मंदिरात प्रवेश करत असतो मग आपण एक नंदी सांभाळतोय एक देव सांभाळतोय अशा पद्धतीने जर खरोखर शेतकऱ्याची भावना जर ठेवली त्यांनी तर आता आपल्या इकडे पण अनेक प्रकार आहेत शेपूट चावणी किंवा इकडचे ज्या पद्धती आहे सगळ्या ह्या न करता अगदी शासनाने जे नियम घालून दिलेत त्या काटेकोर पालन करून त्या स्पर्धेत तुम्ही सहभागी व्हावं एवढीच माझी एक भावना आहे अपेक्षा आहे तर आता अख्ख्या भारतातलं सगळ्यात मोठं बैलगाडीचं आयोजन तुम्ही करत असता आणि आदर्श असं मैदान तुम्ही भरवता तर याचं आपलं जे रुस्तम हिंद केसरी पर्व 3 आहे तर त्याचं बक्षिसांचं स्वरूप कशा प्रकारचं असणार आहे दादा मी पाठीमागं सांगितलेलं आहे आता हे मैदान मला पहिलं यशस्वी माझ्या समोरचं पहिलं टार्गेट 2 पूर्ण करणे पर्व 2चं जे आव्हान आहे ते पूर्ण करणे पुन्हा नंतर 3 बद्दल आपण चर्चा करू डिक्लेअर करू केलेलंच आहे मी पण त्या पद्धत आणि ह्या पद्धतीमध्ये फरक असल्यामुळे आपण ही दुसरी पद्धत पहिल्यांदा अगोदर घेतली आणि जी आता आपली पट्टा पद्धत आहे ती नंतर पर्व 3 मध्ये होईल
त्याची चर्चा आपण हे मैदान यशस्वी झाल्यानंतर करू आपण. तरी अंदाजे दादा तारीख म्हणजे कुठल्या महिन्यात नेमकं होणार आहे तरी ते फेब्रुवारी एंडिंगला म्हणून पुकारले मी त्यावेळेस. फेब्रुवारी कारण 9 एप्रिलला जी आपली वर्धापन दिनाची तारीख आहे ओके त्यावेळेस बऱ्यापैकी लोकसभेची आचारसंहिता चालू असावं असं माझा अंदाज आहे. हा मार्चच्या मार्च असेल एप्रिल असेल पण म्हणून आपण फेब्रुवारी एंडिंगला त्याचं आयोजन करायचं प्लॅनिंग चाललंय. दादा तुम्ही कुस्ती क्षेत्रामध्ये एवढं नाव केलं आणि आता बैलगाडी क्षेत्रामध्ये भाळवणीचं मैदान झालं, आता कवटे महाकाळला पण देशिंगला मोठं मैदान भरवलं आहे आणि परत एक अजून भाळवणीला मोठं मैदान असणार आहे. काय समाधान वाटते, काय सांगाल? एवढं प्रेम मिळतंय जनतेचं, काय सांगाल? शेतकऱ्याच्या दोनच आवडीनिवडी आहेत असं मला वाटतं. कुस्ती आणि बैलगाडी हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. शेतकऱ्याच्या घरातच पैलवान तयार होतो, शेतकऱ्याच्या घरातच बैल सांभाळला जातो. तुम्हाला शहरात पुण्या मुंबईत कुठं पैलवान पण बघायला मिळणार नाही आणि बैलाचा सांभाळ किंवा गोवंशाचं संवर्धन करते असं कुठं बघायला मिळणार नाही. खरं शेतकऱ्याच्या अतिशय जिव्हाळ्याचे विषय असणारे हे दोन्ही विषय आहेत. पण कुस्ती क्षेत्रामध्ये आज गेली 20 वर्ष झालं काम करतोय मी आणि आज आपल्या विट्यामध्ये तुम्ही जर बघायला आला तर भारतातली सर्वात मोठ्या तालमीचं काम चालू आहे माझं. जवळजवळ 22 कोटी रुपयाचा आराखडा आहे. त्यातलं 30% काम पूर्ण झालंय. 200 मुलं राहिले आहेत माझ्याजवळ आज पैलवान. CBSE स्कूलपासून सगळी व्यवस्था तिथं असणार आहे. आता मुलं राहिला आहे तिथं, तालीम चालू झालेली आहे. काम अपुरं असल्यामुळे मॅटचा हॉल आहे, जिम आहे, स्विमिंग टँक आहे, अशा अनेक सुविधा तिथं आहेत. कुस्ती क्षेत्रातलं काम आजपर्यंत केलेलं आहे. आता ह्याच्यापूर्वी नंतर सुद्धा करणार आहे मी. त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रासाठी किंवा गोवंश संवर्धनासाठी ह्या ज्या काही आमचं फाउंडेशनने जी पावलं उचललीत ती खरोखर हे म्हणजे बैलगाडी शर्यत ही एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी दादा आपलं जे पर्व तिसरं आहे रुस्तम हिंद केसरी त्याचं ठिकाण आपलं जे बाळवणी. बाळवणीच ते असते. बाळवणीच असणार. धन्यवाद. सगळी कारण का अख्ख्या महाराष्ट्रात तसंच अख्ख्या भारतातली लोकांची अपेक्षा कारण का रुस्तम हिंद केसरी पर्व तिसरं कधी होणार आहे, कुठं होणार आहे याच्या संदर्भात होती. आणि बैलगाडी क्षेत्राला तुम्ही एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेलाय कारण का तुमची जी मैदानं असतात त्याच्यामध्ये प्रेक्षकांच्या पासून बैलगाडी चालक मालक कारण का अख्ख्या महाराष्ट्रातून येतात. सगळ्यांची सोय तुम्ही चांगल्या प्रकारची करता. म्हणून सगळ्यांची अपेक्षा हीच होती की बाबा भाळवणीचं मैदान जे झालं मागच्या वर्षी अशाच प्रकारचं आपलं जे रुस्तम हिंद केसरी मैदान आहे ते कधी येते. तर ठीक आहे दादा. दादा तुम्ही शेतकऱ्याचा विचार करून पहिली थार बक्षीस म्हणजे महाराष्ट्रातले पहिलं थार बक्षीस तुम्ही ठेवलेले, त्यानंतर बाकीच्या मैदानात सुरू झाले की थार वगैरे ठेवायचं. आता पण फॉर्च्युनर ठेवलंय. मोठी बक्षीस ठेवायचं म्हणजे त्यामागचं उद्दिष्ट काय, म्हणजे एवढी मोठी बक्षीस? पाठीमागचा उद्देश एवढाच आहे. मी सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे. माझे वडील सुद्धा आज ही शेती करतात. मी काय अगदी मोठ्या घरातनं कुठं आलो नाही. कारण मी मगाशी सांगितलं पुण्या मुंबईत तुम्हाला पैलवान मिळणार नाही. ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या घरातच पैलवान जन्माला येतो. त्या पद्धतीने मी सुद्धा सामान्य शेतकरी कुटुंबातूनच येतो. आणि ही बक्षीस देण्यापाठीमागचं कारण एवढंच आहे की आपलं बघून ती गोष्ट 10 जणांनी करावी ही माझं हे करण्यापाठीमागची भावना एवढीच आहे. आणि खरं गेल्या वर्षी जे थारचं मैदान झालं आपलं त्यानंतर महाराष्ट्रात जवळजवळ 15 मैदानं पार पडली थारची. ते तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही त्या क्षेत्रात आहे. त्याच्यापूर्वी मला वाटतं ते क्षेत्र म्हणजे ती पद्धत बुलेट ह्या बक्षीच्या वर कधी गेलेली नाही. मी 2 ते 2.5 लाखाच्या वर कधी गेलेली नाही. त्यामुळे फायदा एवढाच झाला की जी लहान बैलं होती किंवा जी गरीब शेतकरी होते त्यांच्या बैलांना किंमत आली. आता माझ्या मैदानामध्ये ज्या बैलाने एक फेरी क्रॉस केली म्हणजे गट पास केलेला आहे त्यांच्या 10 लाखापर्यंत किमती झाल्या. जवळजवळ महिब्याला 1 कोटीची मागणी आलेली जो की ते आपल्या मैदानामुळे झालं किंवा शेवटी त्याची पण त्याचं त्यात ही आहे कला, त्याची कला असेल किंवा त्याचं परिश्रम असेल त्यामुळे त्याला एवढी किंमत आली. पण एक आपल्यानंतर ती अनेक ठिकाणी झालं त्या बैलगाडी क्षेत्राची उंची वाढली. तिथं तोच प्रयत्न माझा इथं आहे. इथला पण मी अभ्यास केला की बऱ्यापैकी इथं एक ठराविक बक्षिसापर्यंत सगळे बैलगाडीचे आयोजक गेले होते पण त्या बाहेर कोण जायचा प्रयत्न करत नव्हता. कारण जी गेली ती 10-12 वर्षापाठी मग मोठी मोठी मैदानं झाली. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो या गोष्टीचा की आपलं मला वाटते 4-5 दिवसापूर्वी मैदान आपलं जाहीर झालं आणि त्यानंतर ह्याच भागात परिसरामध्ये 1-2 मैदानं मोठी जाहीर झालेली आहेत. आता मी म्हणेन की आता एक आयोजक म्हणून माझं बघून झाली म्हणेन किंवा माझं बघून जरी नसली झाली तरी कमीत कमी त्या 1 लाखाच्या बक्षिसाच्या बाहेर ती मैदानं पडली. ह्या गोष्टीचा मला आनंद आहे. झाली ना खरं झाले आजच सांगायला लागलोय मी. दादा आता 2 लाख रुपयाचं आणि 7 लाख रुपयाचं मैदान जाहीर झाले. ते मी म्हणेन आपलं बघून असेल किंवा त्यांच्या आयोजकाच्या ह्याच्याकडून कमीत कमी त्या बक्षिसाच्या बाहेर ती मैदानं पडली.
फेब्रुवारीमध्ये मैदान होणार आहे मध्ये एंडिंगला, तर त्याची नोंदणी ऑनलाईन असणार आहे का कशा पद्धतीने म्हणजे ज्या ते आपण हे मैदान पहिलं आपल्या पुढं समोर आव्हान कुठलं ह्या मैदानचं आहे हे झालं की तुम्ही फिरून फिरून त्या मैदानावर येत आहे हे मैदान पहिलं पार या मैदानात आता किती बैलगाड्यांची नोंदणी झाली आहे? कालपासून 15 ते 22 आहे. काल मला वाटतं ते थोड्याफार झाल्यात, आता आज इथून पुढे सुरुवात होईल चांगली. दादांनी पहिलं जे पर्व भरवलं होतं त्यावेळी थारचं बक्षीस होतं. अचानकपणे हे दुसरं पण देशिंगमध्ये पर्व भरवण्यात आलं. ह्याचं बक्षीस ट्रॅक्टर आहे आणि तिसरं आहे पर्व, त्याचं बक्षीस फॉर्च्युनर आहे. दादा प्रत्येक वेळी एक नवीन विक्रम करायचा प्रयत्न करतात किंवा नवीन विक्रमच करतात. त्याबद्दल दादांचे एक जिवलग साथीदार म्हणून तुम्हाला काय म्हणायचं, तुम्हाला काय वाटतंय? आम्ही ज्याला पहिलं पर्व घेतलं बाळवण या ठिकाणी आणि थार बक्षीस ठेवलं, त्यावेळेला एक महिना आधी आम्ही पत्रकारांना सर्व बोलवून आम्ही सांगितलं, चंद्रहार पाटलांना आणि मी, की आम्ही बाबा अशाचे थार बक्षीस ठेवतोय, 2 नंबरला ट्रॅक्टर बक्षीस ठेवतोय. तर आपण पत्रकार आहे, तर त्यावेळेला अशा कमेंट आल्या खाली महाराष्ट्रातून बऱ्याच, की ही पहिलवान आहे ती दादागिरी करणार, बक्षीस देणार नाहीत, अशा कमेंट त्या ठिकाणी आल्या. त्यानंतर स्पर्धा एक 10 दिवस पुढं असताना आम्ही सर्व बक्षीस तालमीवरती आणली आणि ती बक्षीस मीडियाला दावली. ही एक गोष्ट झाली. सर्व स्पर्धा पार पडली आणि पार पडल्यानंतर एक असा प्रसंग आला, बकासूर आणि महिब्याच्या 2 मालकांचा वाद झाला, बक्षीस कुणी न्यायचं. त्यावेळेला एक प्रसंग आमच्यासमोर आला. त्यावेळेला आम्ही सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला की 2 थार दिल्या. महाराष्ट्रात एक अशीच पहिली घटना असेल की एक बक्षीस असताना एवढं मोठं 17 लाखाच्या 18 लाखाच्या थार 2 थार दादाने मोठं मन करून दिल्या. आता ही स्पर्धा ही वेगळी आहे. त्या स्पर्धेला पट्टा पद्धत म्हणतात, जी भाळवणीत भरली. आता ही स्पर्धा वेगळी आहे आणि ह्या स्पर्धेला जी ट्रॅक्टर म्हणून बक्षीस ठेवले ती महाराष्ट्रात पहिल्यांदा एवढं मोठं बक्षीस ठेवले आणि ते चांगलं बक्षीस बी मोठं आहे आणि 3 ते 4 लाख लोक ह्या स्पर्धेला येतील असा अंदाज सर्व जाणकारांचा आहे आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडेल. महाराष्ट्रातील सर्वात मोठं बैलगाड्याच्या शर्यती चंद्रहार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांनी ठेवलेलं आहे. शेतकऱ्यांच्या बैलाला चांगली किंमत येते. या शर्यतीच्या मैदानातून पंचक्रोशीतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चांगली खिल्लारी बैले सर्व शेतकऱ्यांची इथे पळणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त होतील ते सर्व शेतकरी शौकीनांनी आपले सर्व बैल पळणारी इथे घेऊन यावीत. अ गटाचं आणि ब गटाचं मोठं होणारं शर्यत महाराष्ट्रातील सर्वात मोठं इथं मैदान होणार आहे. तरी सर्वांनी इथे येऊन स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि स्पर्धा चांगल्या मोठ्या उत्साहात इथं संपन्न व्हावी अशी सर्वांच्या वतीने मी विनंती करतो. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी शर्यत ही आपल्या जयसिंग खरसिंग या पट्ट्यावर होणार आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांनी मोठ्या उत्साहात आणि गोरगरिबांच्या शेतकऱ्यांसाठी हितासाठी ही शर्यत भरवली आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी इथं उपस्थित राहावे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर हे पहिलंच मैदान असं मोठं होत आहे की चंद्रहार दादा पाटील यांच्या माध्यमातून या मैदानचं नियोजन होतं आहे आणि या मैदानाला विशेष करून प्रथम क्रमांकाचं बक्षीस पारितोषिक हे आहे ट्रॅक्टर, द्वितीय बुलट आणि तृतीय क्रमांकाचं आहे ते ॲक्टिवा गाडी. आणि ह्या मैदानात असं वैशिष्ट्य आहे की सगळीकडे मैदान होतं आहे कसं जनरलचं, दोन्ही जनरल होतात, पण ह्या मैदानात एक जनरलचं वरचं बैल आणि एक ब गटाचं बैल म्हणजे जेणेकरून ब गटाच्या बैलांना जे पैरी होत नाहीत वरचे, यातून जे वरचे जनरलचे बैल आणि ब गटाचे बैल हे दोन्ही एकत्र पळणार आहेत. त्यातून कळणार आहे की कोणाचं बैल कुठं पळते आणि कुठं नाही. यात शेतकऱ्यांना पण उत्साह झाला आहे की आपलं बैल कुठं पळते. जे ब गटात जे बैल पळवत होती ते वर धाडस करून जनरलला पळवत नव्हते. आता यातून असं झालं आहे की जनरलमध्ये पळणार आपलं बैल, त्यामुळे शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे आणि जोमानं पण तयारी चालू आहे बैलांची, प्रत्येक बैलांची खाल्ल्या आणि ज्या खाली जे पळतात बैल ती चांगलीच पळतात, पण त्यांना वरच्या पैऱ्याकडून म्हणजे ह्यात चान्स मिळतोय. आणि घोडागाडीचं पण मैदान मोठं, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं मैदान 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करून
दादांनी घोडागाडीचं मैदानाचं नियोजन पण केलेलं आहे. त्यात पण असंच केलं आहे की वरचा एक घोडं आणि खालचं एक घोडं, म्हणजे जनरलला जी घोडं पळतात ती जास्त स्पीडचे असतात, बगटाला जे पळतात ते जरा कमी स्पीडचे असतात. त्या दोघांना एकत्र येऊन ही शर्यत भरवण्यात आलेली आहे. आणि त्यात बिनदाती घोडं, कधी न पळालेलं घोडं आणि सुट्टा घोडा, विशेष करून इथं सुट्टा घोडा बक्षीस कुठं जास्त म्हणजे झालेलंच नाही. 11,000 रुपयाचा सुट्टा घोडा शर्यतीचं आयोजन झालेलं आहे. आणि यातून बऱ्याच लोकांना उत्सुकता लागलेली आहे की 24 तारखेला ट्रॅक्टरचा मानकरी कोण होईल आणि घोडागाडीत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कोण नेईल याच्याकडे सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे. नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. संपादक हसन तांबोळी 8459 60 50 47. उपसंपादक प्रतिभा रणजित नलवडे. कार्यकारी संपादक त्रिवेणी माने.